सर्वांना कुठल्या पण नात्याला, जगातल्या कुठल्या पण आई वडील मुलगी काही असू द्या नातं, त्याला जेव्हा वाळवी लागते ना खोटेपणाची, तर ती खोटेपणाची वाळवी तुम्ही कधी लागू देऊ नका. कारण का वाळवी ही ना विश्वासाचा भुगा करून टाकते. म्हणून खोटं बोलताना 10दा विचार करा की आपण कोणाला खोटं बोलतोय, आपण कुठं खोटं बोलतोय. समजा एखाद्या व्यक्तीने न्यायालयात खोटं बोललंय, तर न्यायालय त्याला पुरावे मागतात. तुम्ही जसं घरात बोलता खोटं, तसं न्यायालयात चालत नाही. की नाही, माझं असं हे, मी तसं करते, मी अमकं करते, मी ढमकं करते. न्यायालयाचा एकच कायदा आहे की पुरावे सादर करा. तुम्ही कुठे राहता, स्वतःच्या घरात राहता, भाड्याच्या घरात राहता, सर्व आणा. तर ते मान्य करतात की हा, हे इतके इतके वर्षापासून भाड्याच्या घरात राहतात, इतक्या इतक्या वाजून स्वतःच्या घरात राहतात. तेव्हा सांगायचं मला एकच कारण आहे, कोर्ट म्हटलं की तिथे पुरावे हे आलेच. आणि घरात पुरावे लागत नाहीत, घरात खरेपणा लागतो. माणूस ओळखतो हे किती खोटं आहे, हे किती खरं आहे, असं असतं.